मला असं वाटतं की एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेच जण रिक्षा चालक आहात, बरोबर आहे की नाही? तर एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी होऊ द्या. आणि मला असं वाटतं की तुम्ही रिक्षा चालवता, मला असं वाटतं की आपलं कुटुंब चालवण्यासाठी तुम्ही रिक्षा चालवता. म्हणून आजपासून आत्तापासून मी तुम्हाला रिक्षा चालक नाही तर कुटुंब चालक म्हणेन. चालेल ना तुम्हाला? तर इथून पुढे मी तुम्हाला कुटुंब चालक असं म्हणेन, कारण आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या कुटुंबाचा गाडा नीट चालावा याकरता तुम्ही घेतलेली ही मेहनत आहे आणि तुमच्या मेहनतीला झी मराठीकडून आमच्या सगळ्यांकडून मानाचा मुजरा आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या मला असं वाटतं आपणच आपल्यासाठी वाजवलं. पण मी खरं सांगू का, मला ही मालिका बघताना तुझी भूमिका बघताना पण फार एक्साइटमेंट आहे. कारण सांगू का, इतकं गोड बोलणारी मुलगी नंतर विलन कशी बनणार आहे याचं मला अतिशय उत्सुकता आहे यार. मला असं वाटतच नाही हिचा जर हिला कोणी त्रास दिला तर ती बोलेल अरे दादा नको असं म्हणेल असं वाटतं. आता ही बदला कसा घेणार आहे हेच मला पाहायचं आहे. वा, तर खूप भारी वाटलं, खूप मजा आली. आता आपण काय करूया, आता आपण तर एक भूमिका जगत असतो, बरोबर आहे? रिक्षा चालकाची किंवा कुटुंब चालकाची भूमिका आता मला असं वाटतं ज्योतीनं सुरुवात केलेली आहे जगायला. पण इतके वर्ष ज्या खऱ्या अर्थानं ती भूमिका जगताय, मला असं वाटतं आपण त्यांना बोलवूया आणि त्यांच्या बरोबर आपण जरा गप्पा मारूया, है ना? मजा येईल ना? चला, तर मग कोण येत आहेत? सुवर्णा यादव यांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. सुवर्णा यादव या बरं. या 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 सुवर्णा यादव आहो, त्यांना मालिकेतच काम करायला बोलवल्यासारखं ते आयटम द्यायचं. या वा वा, जरा जोरदार त्यांच्यासाठी त्या बरं माहिती द्या त्यांना. अरे नाही नाही, तो राहतो तुमचं. हा त्यांच्यासाठी स्पेशल आहे आज सगळं. वा, मग काय म्हणतात? बरं आहे, टेन्शन घेऊ नका. बिंदास. अजिबात नाही. वा, बरं मला तिच्यासोबत रेस कराल का? तिच्यासोबत रेस नको, बरोबर की नाही? वा, बरं मला सांगा, आज तुम्ही रिक्षा चालवतात, किती वर्ष चालवतात? 7 वर्ष झाली. कसा घेतलात हा निर्णय? काय झालं की हा निर्णय तुम्ही घेतलात? अच्छा अच्छा, हा. कोरोनामध्ये माझे मिस्टर ऑफ झाले. अच्छा. मी घरकाम करायची पहिले. मग घरी आमची रिक्षा पडूनच होती, मग कोण चालवणार नव्हतं. मी म्हटलं जाऊ दे, आपली रिक्षा आहे, मग कशाला ठेवायची. बरोबर. मग मिस्टरांनी माझ्या मला थोडी शिकवलेली रिक्षा. बरं, या बरं इथे मध्ये या जरा. तुम्ही इथे या सेंटरला या. ही स्टोरी या कसं आहे ना, या गोष्टीत सुद्धा तुम्ही मध्यवर्ती आहात म्हणून आम्ही तुम्हाला सेंटरला बोलवलं. हा बोला. मग मिस्टरांनी सांगितलं की शिकवली होती ऑलरेडी थोडी थोडी. मी थोडी शिकलेली रिक्षा. बापरे, काय म्हणताय? थोडी शिकलेली. नंतर ते ऑफ झाल्यानंतर मग मी माझी स्वतः चाललेली. अच्छा, मग कसं सुरुवातीला असं सोपं वाटलं की काय कठीण गेलं, काय झालं? सुरुवातीला थोडं जरा अवघडच वाटलं. मग नंतर सवय झाली. वसंत गावकर युनियन मध्ये आल्यावर मला जरा बरं वाटलं. आमच्या अध्यक्ष मॅडम आणि ताई दादा राजू सावंत यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. खूप बरं वाटलं मला. पण असं का वाटलं की आपण रिक्षाच चालवायला पाहिजे म्हणून? मिस्टरांची रिक्षा होती, मग दुसऱ्याला चालवायला देण्यापेक्षा मी स्वतः चालवायला लागली. वा, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं हे सुद्धा आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. किती भारी वाटतंय. मग आता सगळं व्यवस्थित आहे, छान. किती वेळ रिक्षा चालवता तुम्ही? आम्ही 8 तास. 8 तास रिक्षा चालवतात सकाळपासून. बरं, आणि मला सांगा बाकी मग कसं मॅनेज करता? दिवस कसा मॅनेज करता तुम्ही तुमचा? दिवसभर काही सकाळी घरातली कामं आवरून यायचं. सकाळी घरातली कामं आवरून यायचं. घरी कोण कोण असतं तुमच्या आता? घरी माझ्या 2 मुली होत्या, त्या खाली. अच्छा, मग आता तुम्ही एकटेच राहता? मी आले. मग त्याची आठवण नाही? आता काय करणार येऊन? मग बोलता त्यांच्याशी बोलते. दिवसात एकदा? किती वेळा? म्हणजे मुली, म्हणजे माझा तो प्रॉब्लेम खूप वेगळा आहे, तो नाही सांगू शकत मी. हा. मुलींचं माझ्या मनात येत नाही, तो विषय. बरं, हरकत नाही. सगळं छान होईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तुम्ही हा निर्णय घेतलात, मला असं वाटतं तुम्ही जशी छान रिक्षा चालवत आहात तसा तुमचा आयुष्याचा प्रवास सुद्धा अतिशय उत्तम होईल. काही काळजी करू नका.
आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टी असतात. आपण असं दाखवत असतो किंवा म्हणत असतो की अरे यार आज असं झालं, उद्या तसं झालं. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनीच किंवा प्रत्येकानेच एक काहीतरी गोष्ट अशी आपल्या आयुष्यात घडलेली असते, त्याच्यामुळे इतका मोठा निर्णय घेतलेला असतो. बरोबर आहे की नाही? तर ते म्हणतात ना की आपल्याला आपलं दुःख मोठं वाटत असतं, पण मला असं वाटतं की ज्यांना ते भोगलेलं असतं त्याला माहिती असतं की ते दुःख काय असतं. तर झी मराठीकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला कसं वाटलं एपिसोड ते सांगा बरं आता. खूप छान. खूप छान. तुम्हाला अशी दिसली ज्योतीमध्ये तुम्हीच दिसलात ना? मला कोणी काय बोलायला सांगत नाही, मी डायरेक्ट वाजवून देतो. अरे बापरे. मी फार प्रश्न तुम्हाला विचारणार नाही याच्यानंतर. असं मी बरं पण ते लक्षातच येत आहे माझ्या. तुम्ही इतकं प्रेमाने माझ्याकडे बघताय मला स्पष्ट त्याच्यावर. बर आता आपण तुम्हाला एक छानशी यांनी एक महावस्त्र आणलेलं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थातच आपल्या सगळ्यांचीच लाडकी पैठणी आज सन्मान करणार आहे. कापसे यांच्याकडनं ही खास येवल्याहून पैठणी बनवून आणलेली आहे. ही पैठणी आणि ही पैठणी जरा याचा स्पेशली तुमच्यासाठी ही पैठणी बनवलेली आहे. याचं कारण काय आहे, त्याचा पदर जरा दाखवा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ही खास तुमच्यासाठी डिझाईन केलेली ही पैठणी आहे, ज्याच्यावरती मोर आहे, पण त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचीच लाडकी रिक्षा सुद्धा आहे. मी ज्योतीला विनंती करतो की घ्या. आता उद्या पैठणी अध्यक्षांना द्या, पण ही त्यांच्यासाठी त्यांनाही देतो. तुम्ही सांगा, बोला कसं वाटतंय पैठणी? कशी आहे? छान आहे, खूप छान ना. आता उद्या ती दिसायची आणि रिक्षा चालवायची. चालवाल ना? रिक्षा आहे. काय झालं, मोराला हात बसवायचा होता, तो दिसला नसता म्हणून बसवायला होता. वा किती छान, भारी. आवडलं तुम्हाला? धन्यवाद. आता मी तुम्हाला विनंती, अरे माझं नाही, झी मराठीचं धन्यवाद. माझं काय नाही, मला देत ते लोक काहीच. आता संध्याकाळी घरी किती वाजता येता तुम्ही? रात्री आम्ही टायमिंग आहे ना, भाडं सोडून कधी येणार, कधी लेट होतो. मग काय मोबाईलवर बघणार झी5 वर? बघतो ना आम्ही. आता एक तर कळलंच नाही काय वगैरे. बघतो ना आम्ही मराठी झी5 वर. तुम्ही कोणती मालिका झी मराठीवरची पाहता खरं सांगा बरं? मी तर टीव्ही एकटी असल्यामुळे घेतो, म्हणजे हाय टीव्ही पण लावत नाही. मोबाईलवर बघते मी. ती राणाची ती हिरोईन काय तिचं नाव, तिला घेऊन लक्ष्मी राणाची हिरोईन. तिला घेऊन गेले. काय ओळख सांगितली ती बाजूच्या गल्लीतली नाही का राणाची हिरोईन. मला आम्हाला छान वाटलं. भारी तुमचं बोलणं भारी एकदम. शिक्षण महत्वाचं बोलणं भारी. हा ते लक्ष्मी निवास आता दीप ज्योती मात्र पाहायची. हा चला, धन्यवाद या. धन्यवाद. यानंतर मी विनंती करणार आहे वासंती कुलकर्णी यांनी यायचं आहे. वासंती कुलकर्णी या. बघितलं, महिला आहेत ना त्या सगळीकडे बरोबर मॅचिंग करतात. त्यांनी वरच्या त्या युनिफॉर्मला आता खालचे बूट मॅच केले. तसं काय आमचं पुरुषांचं तसं काहीच नसतं. ते आपले पांढरे कपडे घालणार आणि फिरत बसणार, हिंडत बसणार दिवसभर. बर चला, काय म्हणत बर तुम्ही सांगा बरं, तुमचा कधी प्रवास सुरू झाला? किती वर्ष झाले तुम्ही रिक्षा चालवताय? मला रिक्षेला 5 वर्ष झाली. बर. माझा प्रवास इतका कठीण होता. मी 2008 पासून जी मेहनत करते, माझे मिस्टर
मध्ये आम्ही सेलिब्रेट करायचो. माझी मुलगी 4च वर्षाची होती, मुलगा माझा 8 वर्षाचा. पण ज्यावेळेस हा प्रसंग आला त्यावेळेस माझा डोळ्यासमोर अंधार होता. आणि आता माझ्या मुलं मला मोठे करायचे होते, ते कसं होणार म्हणून. कारण कसं असतं, ज्यावेळेस पैसा असेल त्यावेळेस सगळे साथ देतात, पण ज्यावेळेस वेळ निघून जाते त्यावेळेस कोणी बरोबर नसतं. तर मी परत हॉस्पिटलला जॉब केला. सिक्युरिटीला मी पैसे मिळावे म्हणून मी 16 तास उभं राहून ड्युटी केली. 16 तास. पण ज्यावेळेस ती महिन्याची मेहनत मला मिळत होती त्यावेळेस मला वाटत होतं नाही की आपली महिन्याची मेहनत आहे त्याच्यावर आपल्या मुलांचा मुलं निर्माण करेल. त्यामध्ये काही दिवसांनी कोरोना वगैरे गोष्टी केली. मी नंतर बाईक ट्रेनर म्हणून मी कामाला लागले. बाईक ट्रेनर मध्ये पण मग नंतर खूप त्रास व्हायला लागला मला. मध्यंतरी मी ट्रेनमध्येच भरपूर त्रास झाला. ट्रेनमध्येच आजारी पडली. त्याच्यानंतर माझा महिना असा गेला की मला चालता येत नव्हतं. नंतर काही दिवसानंतर मी परत डोक्यात माझ्या हेच होतं, नाही आपण काहीतरी केलं पाहिजे, मुलांचं कसं होणार, काय होणार. एक मुलगा आहे, खूप आजारी असं न्यूरोथॉरेक्स ऑपरेट वगैरे झाले, खूप आजारी असते. पण माझी मुलगी मला साथ देऊन उभी होती. ती म्हणत होती मला, नाही आई, आपण तू स्वतः डगमगली तर आम्ही काय करणार, असं तिचं म्हणणं. तर मग मी परत या रिक्षा लाईन मध्ये आले. मी फक्त रिक्षा घेतली. त्या रिक्षा घ्यायला पण मला खूप अडचणी आलेल्या आहेत. खूप अडचणी आल्या मला, कारण मी नाशिक इकडे आलेलो होतो, शिफ्ट झालेलो होतो. प्रॉब्लेम आले मला. त्यातूनही मग मला इकडून रिक्षा घेतली तर मला पैसे वेळेवर नव्हते. रिक्षा घ्यायला खूप प्रॉब्लेम झाले. पण मी घेतली. मला असंच आहे म्हणजे दादा इथे एकाने साथ दिली, तेव्हा आम्ही ती रिक्षा घेतली. आणि ती रिक्षा आज घेतली तर आज मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही मला. वा आज मागे वळून पाहण्याची वेळ आली नाही. मुलीसोबत लग्न केलं. 6 वर्षाचा मुलगा आहे तिला. अरे वा. खूप गोड, खूप अरे एवढी मोठी मुलगी आहे तुमची. खूप गोड. अरे हा संतूर मामा आहे. 6 वर्षाचा नातू आहे माझा. तो घेऊन मी गाडीवर जाते. वा या बरं, या दोघे या बरं वरती, या बरं, या मंचावरती या. नातवाला पण येऊ द्या. तो नॅपकिन घेऊनच बसलाय, रिक्षात बसतात तसं. ये बरं पुढे ये मला, ये तू पण ये. वा वा वा, क्या बात है. वा. जास्त लाड कोण करतं सांग बरं, आई की आजी? बोल ना, बिंदास बोल. बोल, कोण करतं जास्त लाड? कोण करतं तुझे दोघे? शाबा, आई. अच्छा, ओ वा वा. तुमच्यावरच असतो हा. बऱ्याचदा तुम्ही रिक्षावरती घेऊन फिरता याला. त्याला सांभाळायला कोणी नाहीये. ओ. ती जॉब करते, तुझे मिस्टर जॉबला असतात, मग त्याला सांभाळायला कोणी नाही, मग त्याला कोण लक्ष देणार. बरोबर. आणि कसं आहे, नातवंड सुद्धा आजीकडे जरा कम्फर्टेबल त्याला असतं. पाठीमागे काय बसायला एक हे बनवून ठेवले तुम्ही? मग पाठीमागे बेडशीट टाकून एक उशी घेऊन मग तो त्याचा झोपून राहतो. आणि अरे बापरे, वा 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 वा, किती छान. जरा जोरदार वा. ते बोलताना एवढं सोपं वा. बोलतायत. हो ना. हे जे काही बोलतायत ते एवढं कठीण आहे त्यांच्या आयुष्यासाठी. सो खूप इन्स्पिरेशनल वाटतं जेव्हा ते करतात. आणि काही गोष्टी खूप कठीण असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. प्रत्येक जण खूप मेहनतीने काम करत असतो आणि असं बघून खूप खूप भरून येतं आणि खूप प्रेरणा मिळते की आपण किती प्रिव्हिलेज जगतो कधी कधी. आणि आपल्याला खूप मेहनत करायची आणि तुम्ही खूप केलंय. वा. आता आपण यांना विचारूया बरं, कसं वाटलं आईने पहिल्यांदा रिक्षा घेतली आणि सुरुवात केली? कसं वाटलं, काय वाटलं होतं त्या दिवशी की आई नाही, तू सांगितलं, चला तुम्ही सांगितलं का की आई एवढी हो? भीती वाटत होती की हातात रिक्षा घेतल्यानंतर होईल का नाही होईल, कारण ट्रॅफिक वगैरे पण खूप असते. कधी कधी ती लांब पण जाते, कुठे गोलशेत, कुठे घोडबंदर, म्हणजे ऑलमोस्ट त्या सगळ्यात जरी खूप लांब लांब जात होते. एखादा ऍक्सिडेंटचा जरी एखादा असा काही इन्सिडेंट झाला ना कानावर, तरी भीती पण वाटते भीती वाटते. की असं नको व्हायला की तिथे कुठेतरी आपल्या एरियात असं यांचं नाव नको व्हायला. मग हे होतं, कारण कसं होतं, मी कंटिन्यू तिथे नसते. बरोबर. मी जॉबला आउट ऑफ मध्ये म्हणजे आउट ऑफ ठाण्याला असते. मला कंटिन्युअसली यायला नाही जमलं. बरोबर. मी येते 2 दिवसासाठी, मग त्याच्यामुळे मी फक्त जेवढा वेळ होईल तेवढं त्यांच्यासोबत घालवायचं असतं. पण खूप प्राऊड आहे मला तिच्यावर की आज तिने आम्हाला
माझे वडील होते. मला आठवत पण नाही माझ्या वडिलांचं सगळं. तेव्हापासून आम्ही तिलाच कंटिन्यू करतोय. सो मला खूप म्हणजे तिला कोणी काय बोललं ना मला सहन नाही होत. बापरे. पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी करू नका, कारण त्यांनी तुमच्या सगळ्यांचं एकंदरीत कुटुंबाचं. आता जरी मी तिला सांगते की नको रिक्षा चालव, आता मी आहे मी बघून घे, तू नको चालव, पण ते ऐकत आता नाही कर. हे असं नसतं रिक्षाचं. एकदा स्टेरिंग हातात आलं की ते सुटत नाही, हे आपल्या लक्षात आलं. पण मी तुम्हाला खरं सांगतो की कुटुंबाचा प्रवास त्यांनी इतका सुंदर केला. कुठलेही तुम्हाला ऍक्सिडेंट होण्यापासून किंवा कुटुंबात काही अडचणी होण्यापासून त्यांनी कधी येऊ दिल्या नाही. मला असं वाटतं त्यांचं ड्रायव्हिंग छान आहे म्हणून त्यांनी कुटुंबाचा प्रवास इतका छान केला. एकदम व्यवस्थित. एकदा गाडीत बसलं ना की टेन्शन नाही आम्हाला. हा चालवते पण मम्मी चालवते तर टेन्शन नाही आम्हाला. एकदम व्यवस्थित आहे गाडी चालवायला. वा 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 वा, किती छान. मी आता पुन्हा एकदा विनंती करतो ज्योतीला की त्यांनी एक पैठणी यांना सुद्धा द्यावी. येस, त्याच्यात आम्हाला साथ जे आहे ते आमच्या अध्यक्ष मॅडम आहेत आणि ताई मॅडम, त्यांच्या युनियन जे आम्ही आमचं एक युनियन आहे कैलासाची वसंतराव डावकर युनियन आणि आमचे राजू दादा आहेत, ते आमच्या मागे खंबीर उभे असल्यामुळे आम्ही ठाम तिथे रिक्षा करायला घाबरत नाही अजिबात. अध्यक्षांचा पाठिंबा भरपूर आहे असं दिसतंय. हो ना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा. सुंदर पैठणी केलेली. पैठणीबद्दल काय म्हणाल, तुम्हाला आवडली पैठणी? काय आवडलं पैठणीत सगळ्यात जास्त ते सांगा. रिक्षा जिने माझा प्रवास चालू केला तिथून ती शास परत माझ्या आयुष्यात परत इकडे आलेली आहे. ती छान. वा वा वा. आता ज्यावेळी काही कार्यक्रम असेल त्यावेळी तुम्ही सगळेजणी या पैठणी अशी पैठणी नेसा आणि मग त्या आणि कार्यक्रमाचा फोटो काढा आणि आम्हाला टॅग करा. Tag करा. आणि बरोबर रिक्षा करू. ओके. वा. नाही तू करशील का? हा चला वा. धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि आता थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.